प्रेक्षकांनो, आमदारबाईने जी काही पलटी मारली ना, त्यामुळे मालिकेला एक वेगळंच वळण आलं. तर नक्की काय घडलं, चला तर बघूया. गोपाळ बाबाने जे काही कांड केलेलं असतं ना, त्यामुळे आमदारबाईला खूप राग येतो आणि ती पोहोचते देशमुखांच्या वाड्यामध्ये. आमदारबाईला बघून सगळेच हादरतात, पण ती म्हणते मला बाबांशी एकांतात बोलायचे. ती आता देवीसिंगच्या रूममध्ये जाते आणि त्याला म्हणते तुला काय वाटलं, असे छोटे मोठे डाव खेळून तुम्हाला मात देशील असं तुला वाटतं? मी याने घाबरेल? देवीसिंग म्हणतो घाबरल्या नाहीत, मग इथे कशा काय आल्या? आश्रम सुरू केल्यानंतर जसा माझा फायदा आहे तसा तुमचाही फायदा आहेच की. आमदारबाई म्हणते माझा कसला फायदा, आणि तुला काय वाटलं अशी लालच देऊन तुम्हाला गुंडाळशील? हे बघ, मी तुला पक्की ओळखू नये, तू भोंदू बाबा आहेस. कारण तू बंगल्यामध्ये जे काय कांड केलं ना, त्याने मी तुला चांगलंच ओळखलं आहे. देवीसिंग म्हणतो हो हो, शांती शांती. हे बघा, तुम्ही असं रागू नका. मी काय म्हणतो ना ते नीट ऐकून घ्या आणि समजून घ्या. बसा बरं तुम्ही. आता आमदारबाई बसतात आणि देवीसिंग तिच्या समोर बसतो. हळूच तिच्याजवळ जातो, तिच्या तोंडाकडे बघत म्हणतो मुख्यमंत्री. आता ते शॉकून बघायला लागते, तर तो चेहऱ्यावर दिसते मुख्यमंत्री बनायचे योग आहेत. आता मात्र आमदारबाईच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात. इकडे बाहेर मात्र सगळा गाव गोळा होतो आणि चर्चा करत असतो. मंग्या म्हणतो आमदारबाई कशाला आल्या असतील आणि आपल्या बाबाला अशा खोलीत का घेऊन गेल्या? जिते म्हणतो मंग्या मला तर काहीतरी गडबड वाटते. रंजी म्हणते बाई फुलाताई, ही आमदारबाई आपल्या गोपूला काही करणार तर नाही ना? फुला म्हणते रंजे मला तर काही कळनासच झालं या. जो तो येतो ते गोपाळच्याच मागं लागतोय. आजी म्हणते हायच तसा मुर्दा, तो घरात आल्यापासनं सारखं काही काही घडतंय. गावामध्ये मुडदे पडतायत. एक न एक दिवस तुमचे मुडदे पडतील ना, तेव्हा कळेल तुम्हाला. आता बराच वेळ होतो पण दोघं काय बाहेर येत नाही. लाली म्हणते डिंपल हे काय करत असतील आत आणि एवढं काय बोलत असतील? डिंपी म्हणते होय ग वहिनी, डॉक्टर एवढं काय बोलत असेल? देवीसिंग तिला म्हणतो तुम्हाला मुख्यमंत्री फक्त मीच बनवू शकतो. ते तू कसं काय? तो आश्रमामध्ये एवढे पैसे दागिने गोळा होणार आणि वर लोकांची सिंपतीही मिळणार. आता मी लोकांना सांगितल्यानंतर ते काय मला नकार देणार नाही. म्हणजे तुमच्या पाठीशी मनुष्यबळी असणार आणि पैसा पण. आता आमदारबाई हळूहळू गोपाळ महाराजांच्या बोलण्यात येते. पुढे हात करत म्हणते डील पक्की. सगळेजण वाटच बघत असतात. तेवढ्यात देवीसिंग आणि आमदारबाई येतात. आता सगळ्यांना भीती वाटते ही काय करेल आणि काय नाही. तेवढ्यात जामकर आणि त्यांचे पोलीस येतात. आता त्यांनाही बातमी लागलेली असते म्हणून ते आमदारबाईच्या संरक्षणासाठी येतात. आमदारबाई देवीसिंगबरोबर बाहेर येते आणि लोकांना म्हणते ही कोणी सामान्य व्यक्ती नाही आहे, हा साक्षात देवाचा अवतार आहे. मला पण त्याची प्रचिती आली. ती देवीसिंगच्या पाया पडत म्हणते मी कायमस्वरूपी बाबांची शिष्य व्हायचं ठरवलं आहे. हे सगळं बघून आणि ऐकून जामकर आणि सुधाकर शॉकून बघत असतात. रंजी कौतुकाने फुलाकडे बघते. फुला कौतुकाने मान हलवत असते. पण असं कसं होऊ शकतं? यामुळे लालीला पण चांगलाच झटका लागतो. पण पैशामागची डिंपी मात्र खूप खुश होते. मंग्या, जित्या, लकी, झुंजार हे तर एवढे खुश होतात की नारेच द्यायला लागतात. आता बघूया पुढील भागामध्ये जामकर साहेबांचं काय मत आहे. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.